स्पर्शाने दूर हो अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धी दे संस्कार, मना सिद्धी दे संस्कार, मना शक्ती दे संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. आमच्या जीवाची तुम्हाला एवढीच पर्वा असेल तर कान्हेरे साहेबांचं, शिरोडकर सरांचं मन वळवा ना. मन वळवण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी मी समजेन की आमचा जीव वाचवण्याची तुमची खूप इच्छा आहे. शिरोडकर साहेब खूप मोठे आहेत, मला माहिती. पण कान्हारे साहेबांचं हृदय परिवर्तन होईल असं मला नाही वाटत. काय की जहाज बुडायला लागलं ना की उंदीर आधीच पळायला लागतात, तसं आपलं झालेलं आहे. जहाज बुडायच्या आधीच आपण सेफ्टी जॅकेट घालून तयार आहोत. मला कीव येते. कीर्तने मॅडम, तुम्हाला मुलांबद्दल सहानुभूती आहे मला माहिती आहे, पण त्यांची जी आत्मघाती प्रवृत्ती आहे त्याच्यापासून त्यांना दूर लोटायचं की त्या योजनेत सामील व्हायचं? त्यांच्या सरसरत्या उत्साहाचं रहस्य रुमाक्युअर. रुमाक्युअर होमिओपॅथिक गोळ्या, सांधेदुखीवर करी मात, रुमाक्युअरची पक्की साथ. आता दादा आपल्या आवडत्या मुलीला पैंजण घालणार. जागा घाबरतेस कशाला? छोट्या भेगामुळे तुमच्या नात्यात मोठी भेग येऊ शकते. सादर आहे क्रॅक SR क्रीमचा छोटा पॅक. टाचांचा खरखरीतपणा घालवते, भेगा भरून काढते, सॉफ्ट बनवते. दादा पाहिलंस? आता माझ्या आवडतीला अंगठी घालू? भेगा भरून काढतो, नाती जुळवतो. क्रॅक SR क्रीमचा छोटा पॅक. सादर करीत आहे नवीन जॉन्सन्स बेबी ऑइल रिफिल पॅक. अर्ध्यापेक्षाही कमी किमतीत, म्हणजे फक्त 21 रुपये. मनपसंत ऑइल, मनपसंत किंमत. सर दर्द के लिए बाम, और हाँ कमर दर्द और जोड़ों के दर्द के लिए भी कुछ देना. पीठ दर्द, मोच, स्नायु दर्द और सर्दी जुकाम के लिए कुछ नहीं लेंगे आप? इन सभी के लिए एक ही इलाज होना चाहिए. 7 दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाएं सुपर 7 बाम. सुपर 7 की शक्ति दे वेदना से मुक्ति. आणि हा मुलगा इथे काय करतोय? या मुलाने त्याच्या वर्गातल्या एका मुलीला लव्ह लेटर लिहिलं. तुम्ही गेलात ना की त्याला सरांच्या समोर उभा करणार आहे मी. सरांकडे कशाला नेताय? त्यांचाही वेळ जाईल, तुमचाही जाईल. काढून टाकायचं अशा मुलांना शाळेतून. नाही, आता शाळेतून काढून टाकणं गंभीर बाब आहे. बसा ना तुम्ही. असं सर, परिस्थिती खूपच गंभीर आहे. आपल्याला काही शिक्षकांना घरी पाठवावं लागेल. नाही, मला असं वाटतं की असं करण्या अगोदर आपण थोडा विचार करायला हवा. कारण काही शिक्षक हे घरामध्ये एकटेच कमावणारे आहेत. सर, या पेशात नेहमीच सहानुभूती दाखवली जाते, दया दाखवली जाते, सबसिड्या दिल्या जातात, कर्माफी दिली जाते. मला वाटतं हे थांबवायला हवं आणि त्याची सुरुवात कदाचित आपल्या शाळेपासून व्हायला हवी.
तुम्ही माझे विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला एक मी विनंती करतो की माझ्या मनाविरुद्ध ही शाळा तुम्ही टेक ओव्हर करू नका. सध्या मी इतकंच सांगू शकतो की शाळा टेक ओव्हर करायची घाई करणार नाही. सध्या एवढं जरी म्हणाला तरी चालेल मला. आर्थिक दृष्ट्या ज्यांना परवडणार नाही ते तर जातीलच. एक्सेप्शनल टॅलेंट असणाऱ्या मुलांना फ्रीशिप स्कॉलरशिप देऊ. पण ग्लोबलायझेशन होत असताना एक नियम सगळीकडे जगभर पाळला जातो आणि तो म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो सक्षम असेल तो टिकेल. हे क्रूर आहे असं नाही वाटत तुला? नाही, कारण तुमच्या शाळेमध्ये सुमार बुद्धिमत्तेच्या मुलांपासून हाय IQ असलेल्या मुलांपर्यंत सगळी मुलं एकाच वर्गात शिकतात. आणि हाय IQ असलेल्या मुलांना सुमार मुलांबरोबर शिकवताना खूप त्रास होतो. अनावश्यक सूक्ष्म पद्धतीने त्यांना शिकवावं लागतं. त्यामुळे अनावश्यक अकार्यक्षम कामगारांप्रमाणेच या मुलांना सुद्धा या शाळेतून काढून टाकणंच योग्य राहील. अरे एक काय तुम्ही काय माझ्या तोंडाला काळं वेळ फासणार आहात की काय? सर ती आमची चूक झाली, त्याबद्दल आम्ही माफीही मागितली. मग हा घेराव कशाला? सर तुम्ही आलात ना की अशुभ सावट आल्यासारखं वाटतं. श्रीमंत सावकाराने गरीब शेतकऱ्याला लुबाडल्यासारखं वाटतं. हे बघा, मला तुमच्या भावना कळतात, पण तुमच्या या भावना माझ्यापर्यंत कधीच पोहोचल्या नाहीत. खरं तर मी आज बल्लाळ सरांना भेटायला आलो होतो, पण तुमच्याशी बोलायला मला आवडेल. बसा तुम्ही, या इथेच बोलूया आपण. एक जण बोला. सर, हे माहिती पत्रक आहे. गरिबांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांची माहिती आहे याच्यात. त्याचं काय? सर, जर तुमच्याकडे पैसा आतोनात झाला असेल ना तर या संस्थांना मदत करा. या तळमळीने गरिबांसाठी काम करतात. यात वृद्धाश्रम चालतात, महिलाश्रम चालतात. अनेक गोर गरिबांना यातून मदत होते आहे. तुम्ही यांना मदत करा. मेळघाट मध्ये कुपोषणाने मरणाऱ्यांना मदत करा. आणि जर तुम्ही तसं करणार असाल ना तर आम्ही स्वयंसेवक म्हणून येऊ. आणि सर, हे सगळं सांगण्यापेक्षा स्पष्टच सांगतो, आमची शाळा अद्ययावत करून मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर काढण्याचं फूल तुम्ही सोडून द्या. सर सर, गरिबांना, मध्यमवर्गीयांना आणि कष्टकऱ्यांना या शहरात जगण्याचा अधिकार नाही का? आणि प्रत्येक गोष्ट आमच्या आवाक्याबाहेर करून तुम्ही आम्हाला या महानगरात जगणं अशक्य करून सोडणार आहात का? मी हे सगळं करतोय. हा, पण सर, तुमच्यासारख्या विचारांची माणसं आहेत ना, ती आज मुंबईला हाँगकाँग करू पाहताय. कमाल आहे, विद्यार्थी दशेत तुम्ही एवढा विचार करता. सर, तो TV आहे ना, त्यावर आम्ही पिक्चरची गाणी नाही बघत, फक्त माहितीपर कार्यक्रम देखील बघतो. मेळघाटला होणारं कुपोषण आम्हाला माहिती आहे. ओरिसात भूकबळी गेले हे आम्ही TV वरच बघितलं. समजा मी माझ्या अद्ययावत शाळेत जे टिकू शकणार नाहीत, म्हणजे बौद्धिक पातळीवर म्हणा किंवा आर्थिक पातळीवर, त्यांच्यासाठी वेगळी शाळा उभी केली तर? सर, त्यापेक्षा अद्ययावत शाळाच दुसरी बांधा. आणि असं काही नाही की ती मुंबईतच असली पाहिजे. ती अगदी डेहराडूनला जरी असली ना तरी प्रवेश घेऊ इच्छिणारे श्रीमंत लोक तिकडे नक्की येतील. सर, हा मुद्दा विचार करण्यासारखा. सर, हे तुम्हाला आधीच सुचायला हवं होतं. आम्ही मुलांनी सांगायची तर काही गरजच नव्हती. हे बघा, मी तुमचं शांतपणे सगळं ऐकून घेतोय, म्हणून तुम्ही तुमच्या मर्यादा सोडू नका. खरं तर हे सगळं मोठ्या माणसांची बोलण्यासारखे प्रश्न आहेत. कानेरे साहेब, इतर विश्वस्त, बल्लाळ सर यांना माझं म्हणणं पटलं की संपलं. मी त्यांच्याच पातळीवर विचार केला तर तुम्ही काय करणार आहात? सर, जर तुम्ही तुमचा निर्णय आमच्या मनाविरुद्ध कृतीत आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सामुदायिकरित्या विषप्राशन करणार आहोत. आणि हां सर, ही धमकी केवळ पोकळ समजू नका. आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल ना, हे घ्या, आत्ता पिऊन दाखवतो. एक मिनिट थांबा. मुलांना असं काहीतरी करू नका. हे बघा, मला पटतंय, मला माझ्या कल्पनेचा फेरविचार करायला हवा, पण तुम्ही असं काही करू नका. हां सर, जर तो तुम्ही केलात ना तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू. सर सर, आम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुमचे अनेक सत्कार झाले असतील, पण सर, हा सत्कार तुम्ही कधीच विसरणार नाही. सर, थँक्यू. मी आत्ताच कानेरे सरांशी बोलून घेतो.
शिरोडकर बसा ना. सर तुम्ही बसा ना, उभे का? तुम्ही बसल्याशिवाय मी बोलू शकणार नाही. तुम्ही मला आदरणीय आहात सर. बर. आमच्या कायदे पंडितांशी चर्चा करून तुम्हाला हवं तसं ॲग्रीमेंट आम्ही तयार केलंय. आमच्या सह्याही आहेत त्याच्यावर. या तुमच्या सगळ्या सह्या मी परत करतोय सर. मी माझा विचार बदललाय. मी माझी शाळा दुसरीकडे कुठेतरी बांधली. का? आमची काही चूक झाली का? का आमची शाळा अद्ययावत करताच येणार नाही असं तुम्हाला वाटतंय? काही मुलांनी विषाच्या बाटल्या दाखवून तुम्हाला ब्लॅकमेल केला असणार किंवा बल्लाळांनी तुम्हाला उपोषणाची धमकी तर दिली नाही. सर मुलं फक्त ब्लॅकमेल करत नाहीत, तर ते खरंच विष पितील याची मला खात्री पटली. आणि खरं तर मला माझी चूक कळली. म्हणतात ना, गंगा दाराशी आली होती पण पोरांनी कोलदंडा घातला. अहो पोरं जी विष पितो म्हणत होती त्यांना फी माफ करून शाळेतच ठेवलं असतं म्हणजे झालं. सर माणूस जसा जसा मोठा होतो तसा तो विकाऊ होत जातो. मग तो कितीला विकला जाईल हे त्याच्या भौतिक गरजांवरती ठरतं. पण ही तर मुलं आहेत सर, शाळेतली मुलं. ती अशी सहज विकली जाणार नाहीत. आणि तुम्हाला काय वाटतं की मी अशा मुलांना काहीतरी आमिष दाखवून विकत घेऊ? काय समजता सर तुम्ही मला? संपलो, बर्बाद झालो. या बल्लाळला आम्ही तसं सोडणार नाही. सारखा माझ्या पाठीवर त्रास द्यायला असतो. त्यांच्या सरसरत्या उत्साहाचं रहस्य रुमाक्युअर. रुमाक्युअर होमिओपॅथिक गोळ्या. सांधेदुखीवर करी मात. रुमाक्युअरची पक्की साथ. हातापायाची आग होते, कैलाश जीवन लावून पहा. ये सोनाटा गोल्ड प्लेटिंग गारंटी सिर्फ 495 रुपए से लेकर. शानदार घड़ियां, दाम भी बढ़िया. सोनाटा टाटा की पेशकश. बोट कापलं, कैलाश जीवन लावून पहा. मनोहर सर, कशी काय वाटली शाळा? मी अंदाज घेतोच आहे सर. थोडा वेळ लागेल, पण टीचर्स रूम म्हणजे कुचाळक्यांचा अड्डाच आहे सर. हे तुमच्या लक्षात आलं ना? माझ्यातर्फे तुम्हाला 100% मार्क्स आहेत. तसं नागवेकरांबरोबर एकदा चहा प्यायला बसलं तरी शाळेचे बरेच बारकावे लक्षात येतील. मग जरूर बसा की त्यांच्याबरोबर. नाही, पण ते त्यांच्या चष्म्यातून शाळेकडे पाहतात. मला माझ्या चष्म्यातून शाळेकडे पाहायचंय. नाही, ते केव्हाही चांगलं. थोडा वेळ लागेल, पण शाळा कशी आहे तुमच्या लक्षात येईल. सर, कधी कधी टीचर्स रूममध्ये पण बसत चला. ते मला तुमचा हेर समजतात सर. मी बघतो ना त्या कीर्तनेबाईंना ते किती टोमणे मारत असतात. माझा हेर म्हणून नाही, पण काय सध्या माझी तब्येत बरोबर नसते. त्यामुळे शाळेमध्ये प्रत्येक वेळेला राऊंड मारणं मला शक्य नाही आहे. त्यामुळे मला आजकाल मुलांमध्ये फारसे मिसळता येत नाही. ही जबाबदारी तुम्ही घ्या. तसा अंदाज मी घेतोच आहे सर. पण मुलं अनिश्चित भवितव्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्यात काहीतरी शिस्त आहे सर. पूर्वी काही ठराविक मुलांचे चेहरे वेगळेच दिसायचे. वेगळे म्हणजे? वेगळे म्हणजे आतून काहीतरी निश्चय केल्यासारखे. पण आता सगळ्याच मुलांचे चेहरे तसेच दिसतात. हे लक्षण काही चांगलं नाहीये. मुलांच्या मनाचा कल कुठे आहे हे तुम्ही जरा शोधून काढा. अर्थात माझा हेर म्हणून नाही, पण एक प्रामाणिक शिक्षक म्हणून तुम्ही काम करू शकता. सर, तसा प्रयत्न मी नक्की करीन. अर्थात मला असं कधीही वाटलं नाही की तुम्ही मला तुमचा हेर म्हणून वापरताय. निघतो सर. बल्लाळ सर आहेत का? मी मधुकर शिरोडकर. अच्छा, म्हणजे प्रख्यात उद्योगपती शिरोडकर साहेब आपणच. एक आनंदाची बातमी द्यायची होती त्यांना. सर, शिरोडकर साहेब आपल्याला भेटू इच्छितात. येऊ दे, तुम्ही पण या.
बसा ना. सर तुम्हाला एक खुशखबर द्यायची होती. तुमचं आणि विश्वस्तांचं काही अग्रीमेंट झालं? हे ते अग्रीमेंट, त्याचे तुकडे तुम्हाला दाखवायला जपून आणलेत मी. मधुकरजी? मधू म्हणा सर. हा बदल कसं काय झाला तुमच्या? ते फक्त तुम्हालाच सांगायचं होतं सर. एनिवे, हे मनोहर सर आहेत. माझ्यापेक्षा यांना वेगळं समजायचं काही कारण नाही. भविष्य काळातले बल्लाळ सर आहेत ते. सर काहीतरी काय बोलता? माझ्यावर किती विश्वास दाखवताय? उद्याचा बल्लाळ काय म्हणता? सर तुमच्याशी कुठल्याही बाबतीत माझी तुलना होऊ शकत नाही. तुमचा रुबाब, तुमचे सुस्पष्ट विचार, तुमचा करारी बाणा आणि अथक परिश्रम कुठच्याही बाबतीत माझी तुलना होऊ शकत नाही. मला लाजू नका सर. त्या अथक प्रयत्नांनीच माझा घात केलाय. काय आजकाल तब्येत साथ देत नाही, त्यामुळे थोडीशी चिडचिड होते माझी. त्यात मी तुम्हाला शाळा ताब्यात घेतो असं सांगून जास्तीच त्रास दिला. उलट तुझ्या निर्णयामुळे आम्हाला शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विचारच करायची वेळ आली. तू शाळा ताब्यात घेत नाहीयेस ही गोष्ट सुद्धा मला थंडपणेच घ्यायला हवी. स्थितप्रज्ञ म्हणून. सर तुम्ही स्थितप्रज्ञ आहात खरंच. नाही, फार एक्साइटमेंट माझ्या शरीराला परवडणार नाही, म्हणून थंडपणे घ्यायला हवी. सर तुम्ही सांगून जे मला कळलं नाही ते तुमच्या विद्यार्थ्यांनी प्राणपणाला आणून मला समजावून सांगितलं. जर का शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय मी लावून धरला असता तर काही मुलांनी सामुदायिक विषप्राशन केलं असतं सर. म्हणूनच मनोहर सर तुम्ही मगाशी म्हणालात की मुलांचे चेहरे काहीतरी निश्चित निर्णय घेतल्यासारखे वाटत होते म्हणून. पण मनोहर सर, याचा अर्थ मुलांच्या मनामधल्या वादळाचा तुम्ही अंदाज घेऊ शकलेला नाहीत. सर मी रागावलो नाही, चिडलो नाही. माझ्या स्वप्नातली शाळा मी उभी करीनच. पण या शाळेवरचं प्रेम दाखवण्यासाठी मी एक छोटीशी भेट आणली. खरं तर मी विश्वस्तांकडेच देणार होतो, पण आवेगात निघालो आणि द्यायची राहून गेली. 50 लाख? सर तुम्ही जाणताच माझ्या एकूण संपत्तीचा हा किती मामूली हिस्सा आहे ते. सर शाळेची प्रयोगशाळा अद्ययावत करा, लायब्ररीचं संगणकीकरण करा आणि मुख्य म्हणजे आपल्या शाळेमध्ये फक्त 4-5च कम्प्युटर्स आहेत. आपल्या शाळेचा एकूण आवाका बघता मला वाटतं ते खूप कमी आहेत. त्यामुळे एक कम्प्युटर कक्ष उघडा. मला वाटतं त्या कक्षाला आपण तुमचं नाव देऊया किंवा मधुकरजी शिरोडकर यांच्या देणगीतून हा कॉम्प्युटर कक्ष उभा राहिला असं म्हणूया. नाही, मी शाळा जरी बांधली असती तरी माझं नाव कुठेही येऊ दिलं नसतं. माझी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना सप्रेम भेट असं आपण म्हणूया. दालनाला कृतज्ञता एवढंच नाव देऊया. एकलव्यानं द्रोणाचार्यांना आपला अंगठा कापून गुरुदक्षिणा म्हणून दिला, याहीपेक्षा तुझा त्याग काही कमी नाहीये. तू प्रत्यक्षपणे माझ्या हाताखाली शिकला नाहीस, पण तरी सुद्धा स्वतःच्या अहंकारावर पाणी सोडून तू ही शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय बदललास, याबद्दल मी मनापासून तुझा आभारी आहे. सर असं बोलू नका प्लीज. तुमची तब्येत लवकर सुधारो सर. तुम्ही लवकर बरे व्हा. एका जागी बसून राहिलेले बल्लाळ सर बघायला नाही आवडत मला. मुलांमध्ये मिसळण्या इतके बरे व्हा आणि हे चेहऱ्यावरचं चिंतेचं जाळं जाऊ द्या सर. शिल्पास आकारी जैसा शिल्पकार मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धि दे संस्कार, मना
ऑफिस में जरूरी मीटिंग। और ये सर्दी 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 के लिए डीकोल टोटल मेरी अपनी। नाक बंद है, डीकोल टोटल। सर दर्द है, डीकोल टोटल। गला दुख रहा है और बदन भी टूट रहा है। डीकोल टोटल लो, सर्दी में चैन की सांस पाओ। डीकोल टोटल, सर्दी में चैन की सांस। भाई साहब कमर दर्द के लिए कुछ देना। जी। सिर्फ 8-10 रुपए में। कमर दर्द के लिए कुछ भी क्यों, मूव लगाइए सिर्फ 8 रुपए में। मूव का छोटा पैक सिर्फ 8 रुपए में। पायाच्या भेगा, ओठ फुटणं, भाजणं, कापणं या सर्वांसाठी हवं 50 वर्ष प्रसिद्ध असलेलं आयुर्वेदिक अमृत मलम। थोडंसं वापरूनही ह्याचा परिणाम राहतो खूप काळ। म्हणून तर मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या त्वचेचं पूर्ण संरक्षण करू शकते वर्षभर। आयुर्वेदिक अमृत मलम, त्वचेचं संपूर्ण संरक्षण। प्रतिक्रियांसाठी आमचा पत्ता अक्षय टेलिमीडिया, PO बॉक्स नंबर 7140, सहकार नगर, वडाळा, मुंबई 400031। प्रायोजक रुमा क्यूअर, जॉन्सन बेबी ऑइल, सुपर 7 बाम, क्रैक क्रीम, सोनाटा टाटा की पेशकश, कैलाश जीवन, डिकोल टोटल, मूव आणि अमृत मलम।